एकदा तरी श्री गुरुचरित्र पारायण संपूर्ण भक्तिभावाने मनापासून करून बघा. अनुभव आल्याशिवाय राहत नाही. श्री दत्त उपासनेमध्ये श्री गुरुचरित्राचे खूप महत्व आहे. श्री गुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभला. श्री गुरुकृपा संपन्न सिद्धानुभवी लेखक असा योग जुळून आल्याने या समग्र ग्रंथात सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची विशिष्ट पद्धती आहे. त्याचप्रमाणे वाचन पारायण व्हावे असे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात. गुरुचरित्र ग्रंथातील प्रत्येक अध्यायात अशा अनेक दृष्टांत कथा आहेत. लोक त्याला चमत्कार कथा समजतात, पण त्यामागील भक्तिसूत्र जाणून घेऊन गुरुबोधाचे स्वरूप कळून घेतले पाहिजे. गुरुसेवेशिवाय गुरुकृपा होणे शक्य नाही. गुरुसेवेसाठी दृढ गुरुनिष्ठा हवी. गुरुकृपेसाठी साधना हवी. गुरुकृपा झाली तर शिष्याचे कल्याणच होईल. ईश्वर दर्शन होणे हे परमार्थाचे साध्य असले तरी त्यातही अखंडपणाने आणि सर्वत्र दर्शन सुख प्राप्त होणे ही तितकीच महत्वाची गोष्ट आहे. जीवनधन्यता त्यातच आहे. गुरुचरित्रात अनेकांना दुःख संकट यातून मुक्त होण्याचा उपासना धर्म प्रतिपादिला गेला असल्याने प्रापंचिकांचे जीवन आणि पारमार्थिकतेचे मार्गदर्शन याचा मिलाप गुरुचरित्रात आहे. पठण चिंतन मनन यापैकी काहीही घडले तरी त्याची यथोचित फलश्रुती देणारा हा प्रासादिक ग्रंथ आहे हेच खरे. सप्ताह पारायणाच्या 6व्या दिवशी 39व्या अध्यायापासून 43व्या अध्यायापर्यंत वाचायचे असते. श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या 39व्या अध्यायात अश्वत्थ महात्म्य व 60 वर्षाच्या वंदेस कशी संतान प्राप्ती झाली याबद्दल सांगितले आहे. या 39व्या अध्यायाच्या नित्य पठणाने गुरुकृपा होऊन जीवनातील अडचणी दूर होतात व योग्य मार्ग मिळतो. गुरुचरित्र ग्रंथाच्या 40व्या अध्यायात गुरुकृपेने नरहरीचा कुष्ठरोग कसा गेला याबद्दल सांगितले आहे. या 40व्या अध्यायाच्या नित्य पठणाने कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते. गुरुचरित्र ग्रंथाच्या 41व्या अध्यायात सायनदेवांची गुरुसेवा व त्वष्टाख्यान सांगितले आहे. या 41व्या अध्यायाच्या नित्य पठणाने गुरुकृपा होऊन शांती आणि मोक्ष प्राप्ती होते. गुरुचरित्र ग्रंथाच्या 42व्या अध्यायात श्री गुरूंनी सायनदेवास कशी काशी यात्रा घडवली याबद्दल सांगितले आहे. या 42व्या अध्यायाच्या नित्य पठणाने विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते. गुरुचरित्र ग्रंथाच्या 43व्या अध्यायात अनंत व्रत कथा व कौंडिन्य आख्यान सांगितले आहे. या 43व्या अध्यायाच्या नित्य पठणाने गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.